ज्या मांडीवर एक पवित्र स्त्री ज्या भडव्यानं बसली ती मांडी फोडीन आणि त्या मांडीचं रक्त अशुद्ध म्हणजे रक्त कपाळाला टिळा रेखीन, त्या दिवशी शुद्धत्वाचा आव्हान येईल. त्याही बाईनं पण केला. माझे केस धरून ह्या नालायकानं मला इथपर्यंत ओढीत आणलंय. ज्या दिवशी याच्या मांडीचं रक्त डोक्याला लाईन त्या दिवशी ये निघालीन, त्याच दिवशी तुंबा बांधील, त्याच दिवशी बुचडा बांधील. तोपर्यंत केस मोकळेत ठेवले. असे काही पुरावे असले पाहिजे. काही नाही सांगायचं. भगवान प्रभू रामचंद्र वनात फिरत असताना एक झाड हिरवगार होतं बरं का. त्या झाडाखाली एक दगड होता बरं का. देवाला घाम आला आणि देव मांडी घालून त्या दगडावर बसले. आणि भगवान त्या दगडावर बसल्याबरोबर ते दगड असा उडाला. देव तोंडावर पडले आणि त्या दगडाची बाई झाली. वाचून सांग जाय नालायका. प्रभू रामचंद्र त्या शिळेला पाय लावतील. त्याचे चरणीचे चाली किंवा त्याचे चरणाचे चाली शिळा होती मनुष्य झाली. यतर वायुर्वेग सुधायन छंद पराभय जायन्ते वायुर सुवेग सकल जनाय वायुर सुवेग सकल जनाय पदाश्रिकंभय जायन्ते रजकन भयजनि जायन्ते रजकन भयजनि जायन्ते रजकन भयजनि जायन्ते. रज हा शब्द तिथं नाही पण कळण्यासाठी मी मनान लावलाय. मंजूळ असा वारा आला, भगवंताच्या पायाला स्पर्श केला आणि त्या पायावरचा एक मातीचा धुळीचा कण डस्ट उडाली आणि त्या शिळेवर पडल्याबरोबर शिळा होती मनुष्य झाली. हे पुराण आहे, इतकं गोड पुराण आहे आपलं. तुम्हाला एक सांगू, मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतेत, जीपचा चुकला 10 मरतेत, एसटीचा चुकला 55 मरतेत, रेल्वेचा चुकला 1000 मरतेत, वक्ता चुकला कोटी मरतेत. म्हणून निदान बाकीच्या संप्रदायावर आपल्याला काय घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. आपल्याला काय बाकीच्या माणसानं दुसऱ्याच्या येणी फणी नाही केली पाहिजे. पण आपल्या वारकरी संप्रदायातल्या लोकांनी किमान वाचून बोललं पाहिजे. विठाला विठाला 22 वर्ष काही दिवसाचा तरुण या भारतातला 5वा शिव आणि रक्ताच्या थारोळ्यात लालबुंद पळसाच्या फुलासारखं शरीर झालंय. तो खाली पडला. संदेश मिळाला. आपला मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला. तेवढ्या अवकाशात दारात एक रथ आला. त्या रथाचा सारथी पंढरपुरातला मालक आहे. त्या रथाच्या पाठीमाग आधिपत्याच्या आरूढ आसनावर बसलेला व्यक्ती अर्जुन आहे. सारथी आणि आधिपत्यावर बसलेला व्यक्ती मेहुण्या मेहुण्यांचं नातं आहे. ब्रह्मांडाच्या मालकाची बहीण अर्जुनाची धर्मपत्नी आहे. अर्जुन इतके नशिबान होते, जगाचा मालक त्यांचा मेहुणा होता. दारात रथ आला. गोपुरावर एक बाई होती. गोपुर आहे त्या अर्थी त्या काळातही 3-3 मजली घरं होते. 3-3 मजली घरं त्याही काळात होते. महाभारत सांगते मी नाही, वाचत जा कधी कधी. महाभारताची फार गरज आहे हल्ली पाठ असणं. कारण या इंटरनेट जगात कसं जगावं, पावला पावलाला रावणाची संख्या वाढली, याच्याकरता या सृष्टीवर कसं जगावं याच्याकरता महाभारतातले मुद्दे पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. कधी कधी वाची जा. काय वाचवायला ग्रंथ विकत घ्यायची गरज नाही. इथं बसलेल्या किती बी वयस्कर व्यक्तीनं 5वीच्या नाताल म्हणायचं इचके मोबाईल महाभारत पाहासारखा पाहासाठी, दुसऱ्या कामासाठी ना काहीच खूप. 3-3 वाजूस तर झोपा मोडायलेत. जेवलास का, कोणती भाजी खाल्ली, काल कुठं गेलता, मसनात गेलता, काय गरज आहे तुला त्याच्यावर इचकून. ते सकाळी पाणी नेत नाही त्याचं इचकायचं तरी कशाला. शास्त्र पहा, पुराण पहा, शैक्षणिक क्षेत्र बघा, वैद्यकीय क्षेत्र बघा, कोणी राजकारणातलं असेल त्यानं राजकीय क्षेत्रातलं बघा. आपल्या लोकांना गाथा ज्ञानेश्वरी पुराण पहा. शेळके गुरुजी काय करायचं आपल्याला उगत फुकट भंगार डोक्यावर घेऊन. गोपुरावर आई साहेब होत्या. आवाज दिला, दादा. भगवंतानं वरी पाहिलं, ताईनं आवाज दिलाय. आतमध्ये गेली, कागद शोधला, पण कागदाला मशी लागली होती. मशी म्हणजे काजळ. मशी म्हणजे काजळ. त्या काळात कागदाचा वापर ध्वजपत्र म्हणून, ध्वजपत्राचा कागद म्हणून वापर करत होते. ध्वजपत्र
पूर्वीच्या काळात काशीचे कापडी आपल्याकडे यायचे, आपल्याला प्रसाद ध्वजपत्रावर देत होते आबा. ते ध्वजपत्र ग्रंथ पुराणपत्र व्यवहार काय लिखाण करण्यासाठी वापरायचे. ध्वजपत्राला मशी सव्ये अपसव्याती भागा मशीयाम जायते ध्वजपत्र असतं ते वचन. सव्य आणि अपसव्य मागच्या आणि दोन्ही पुढच्या दोन्ही बाजूला मशी लागली होती, काजळ लागलं होतं, काळं झालतं कागद. पूर्वीच्या काळात एकच शाही होती फक्त काळ्या रंगाची. आजही मला वाटते कायद्याच्या चौकटीत काळीच शाही वापरते रजिस्टर वगैरे करायला. मी एखाद्याचा साक्षीदार होत असतो ना, आपल्याला कुठे विकत घ्यायची ताकद आहे. कोणाच्या रजिस्टर वगैरे करायच्या असतील तर मला साक्षीदार नेतात लोक, तर त्या साक्षीदार गेल्यावरती आपली पेन नाही त्यांचीच पेन असते काळ्या रंगाची. हो, मग इकडे शाह्या उतू आल्या, काही काहीनं शाह्या वाटून घेतल्या इकडे. मग ते खूप रंग झाले त्याचे, ते बेरंग झाले, काय चौरंग होतील, पुन्हा काही दिवसानं पलंग होतील, त्याचे ते भाग सोडून द्या, पण एकच काळी. मग कागजही काळा आणि शाही काळी, लिहायचं कसं त्याच्यावर? राजो, 22 वर्ष काही दिवसाचा मुलगा असताना आपल्या अपत्यासाठी जिच्या वक्षस्थळातून दूध येतंय ती स्त्री भारताची आहे. ती स्त्री भारताची आहे. एक मुद्दा सांगू, आठवलं म्हणून सांगतोय. नवऱ्याचं प्रेत आपल्या अगोदर जळू नये, बाई सती जात होती. नवऱ्याचं प्रेत आपल्या अगोदर जळू नये म्हणून बाईच्या वक्षस्थळातून दुधाची धार आली आणि त्या दुधाच्या धारा रावणाच्या प्रेताला लागलेल्या अग्नी विजित होत्या. ती पवित्र स्त्री या भारतातली आहे. इतका भारत मोठा आहे आपला, इतका मोठा, इतक्या मोठ्या आहात तुम्ही, इतक्या मोठ्या आहात. 22 वर्ष काही महिन्याचा मुलगा असताना आईच्या वक्षस्थळातून धार येते दुधाची. ती दुधाची धार आपल्या डाव्या हातात घेतली, पत्र खाली ठेवलं आणि त्याच्या टाक बुडवला आणि वक्षस्थळातून आलेल्या दुधाच्या अक्षरांनी पत्र लिहिलं, जगदानंद कंद जगतपते द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. अभिमन्यू रक्ताच्या थारोळ्यात शेवटचे श्वास मोजतोय. मला दिपाळी पंचमीची तेवढी भेट देऊन टाक, कळावे आपली बहीण सुभद्रा. पत्र सेवकाच्या हाती गेलं, खाली पत्र पोचलं गोपुराहून. जगाच्या मालकानं पत्र वाचिलं. वाचित असताना डोळ्यातल्या पाण्याचे थेंब त्या पत्रावर पडत होते आणि पत्रावर पडलेल्या डोळ्यातल्या पाण्याच्या थेंबानं अक्षरं मोडत होते. याचा अर्थ अभिमन्यूला जिवंत करण्याची ताकद पंढरपुरात नव्हती, मालकात नव्हती. पत्राला असं चुरगाळा केलं, रथाच्या ढकलीत टाकून दिलं पत्राचा तो कागज. कुरुक्षेत्रावर पोहोचले. ब्रह्मसरोवराच्या काही अंतरावर पूर्व भागाच्या ठिकाणी अभिमन्यूचं शरीर पडलं होतं. ब्रह्मसरोवराच्या उत्तर भागाला पुराण पहा, लक्षात येईल महाभारत. तिथं ज्योती नावाचं सरोवर आहे, आता अस्तित्वात नाहीये, त्या काळात होतं. ज्योती नावाचं सरोवर होतं. या सरोवराच्या बाजूला भीष्माचार्यांचं पार्थिव पडलं होतं. पण ब्रह्म सरोवर आज 244 एकरचं आज अद्ययावत सरोवर आहे. त्या राज्यातल्या लोकांनी निर्मळ ठेवले. मी काल माघवारीला गेलो तर नगर प्रदक्षिणा करीत असताना दत्त घाटावर इतका शेण होतं, इतकं शेण होतं, इतकं शेण होतं. किती निधी हेतू पंढरपुराला, पण तिथल्या प्रशासनानं तो घाट सुद्धा साफ केलेला नव्हता. इतकी वारकऱ्यांची बेहाल आहेत, इतके बेहाल वारकऱ्यांचे. बाजूला शेणाचे ढिगलं होते, त्या शेणानं इतकं, म्हणजे ते काय काय असेल आता ते जाऊ द्या. तोंडाला उपरणे बांधून वारकरी नगर प्रदक्षिणा करत होते. मला असं वाटतं तिथल्या ढवळ्या कपड्यावाल्यांना ते दिसत नसावं का? बघावं बघावं त्यांनी. वारकऱ्यासाठी पंढरपूर पवित्र करा. तुमची मुलं कायमस्वरूपी राजे होतील, त्यांना वेल्डिंग होईल, वेल्डिंग होईल, खुर्चीची वेल्डिंग. पण तुम्ही जर वारकऱ्यांची सेवा करत नसाल तिथं, तर तुमचे पोरं जिवंतपणे तुमचे अंगुठे घेतील. करायला पाहिजे. बघा बाकीच्या राज्यांचं बघा, तिथल्या राज्यातल्या लोकांचे आकडे ऐकल्याच्या नंतर घाम आला, घाम. प्रकाश गुरुजी घाम, काय निष्ठा जोपासतात. मागे एकदा मी कार्तिकी वारीला पण आळंदीला गेलो. आळंदीहून येताना आमच्या ड्रायव्हरचा ऊस लावत होते, मी ट्रेननं गेलो, चांगल्या डब्यात बसून गेलो, तुमच्यात पैशाचा जोर येईन. तर मला एक डॉक्टर घ्यायला आले, सोडायला एक डॉक्टर तिथपर्यंत आले. ते पारमार्थिक होते. पण सोडायला आल्याच्या नंतर एक ट्रेन उभी होती, तर त्या ट्रेनवर प्रत्येक डब्यावर लिहिलं होतं 65 वर्षाचे पूर्ण ज्येष्ठ नागरिक यात्रा प्रवास. 65 वर्षाचे पूर्ण ज्येष्ठ नागरिक, त्यांच्यासाठी पूर्ण रेल्वे फ्री होती. त्यांच्या 2 टायमाच्या जेवायची व्यवस्था, चहा दुधाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था ते प्रशासन करत होतं. का आपल्याकडच्या लोकांना जाग येत नाही?
का धर्माचं काम आपली लोक तितक्या जोमानं करत नसावा? करावं आपल्या सुद्धा लोकांनी, आपल्या ढवळ्या कपड्यावाल्यांनी सुद्धा तितक्या जोमानं धर्माचं काम करावा. माझा विटेवरचा मालक, माझा काशीतला मालक, माझा सत्य लोकाचा मालक, माझे अष्टादश संत ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सीना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई मोठ्या प्रसन्न अंतकरणाने या ढवळ्या कपड्यावाल्याकडे पाहत्याल आणि त्यांना गोड अशा प्रकारचा राजाश्रय मिळेल. बघा, कधी कधी धर्मांचं काम केलं पाहिजे. पाहे पा ध्वजेचे चिरगोट, राया जतन प्रजा नाही, राया राजाने धर्माचं पालन करावं, मग प्रजा नीट चलत असते. कधी लक्षात ठेवा. असो, युद्धभूमीच्या ठिकाणी रथ पोचला, इथपर्यंत आलतो ना. रथ पोचला युद्धभूमीच्या ठिकाणी. रथातनं अर्जुनाच्या अगोदर विटेवरच्या मालकानं खाली उडी टाकली. तुटला आयुष्याचा दोरा, शेवटचा, क्षमा असावी, मला संध्याकाळी पुन्हा दूर जायचंय. भगवंतानं आधी उडी टाकली. लालबुंद झालेलं ते चेहरा, पळसाच्या फुलासारखा, लालबुंद गुलाबाच्या पुष्पासारखा लालबुंद झालेला तो चेहरा स्वतःच्या पितांबराने अभिमन्यूचा साफ केला आणि रक्ताने माखलेल्या भूमीमध्ये जगाचा मालक मांडी घालून खाली बसलाय. मांडी घालून खाली बसला आणि डाव्या मांडीवर अभिमन्यूचं डोकं ठेवलं आणि चेहरा कुरवाळला. बाळा, थकलास? थकलास? जी मामांश्री, काय नशिबवान असलो, विश्व ज्याच्या ताब्यात येतो जगाचा पाप अभिमन्यूचा मामा आहे. जगाचा पाप. थकलास बाळा? जी मामाश्री. टपकन डोळ्यातून पाणी आलं. माझ्या विटेवरच्या मालकाने विचारलं, अभिमन्यू रडतोस? सिंहाचा मुलगा आहे, वाघाचा छाव आहे, क्षत्रियाचा पुत्र आहे, मरणाच्या भीतीने रडत नाही. रडू याच्याकरता आलंय, माझ्या आत्या मामानी मला हातात शस्त्र नसताना लात मारली. महाभारतात 24 लोक भडवे होते, हरामखोर होते. कोणाला शंका आली असेल उत्तर देण्यासाठी तयार आहे. असं का म्हणतो म्हणून विचारतील कोणी लोक. मी माहीत नसल्याशिवाय कसं विचारेन? माझी कॉलर धरणारे कोणीतरी, तो 24 लोकायला कसं काय भडवाना हरामखोर म्हणतो? मी पाठ केले महाभारत, वाचिले. मी काय ऐकलं नाही भांगऱ्या भुंगऱ्याचं, मी स्वतः वाचिले. 24 लोक हरामखोर, त्याच्यापैकी जयद्रथ आहे, नालायक आहे, दुःशासन्या, शकुन्या, दुर्योधन्या, हे भडवे लोक होते, भडवे होते. कुटुंब प्रणालीत राहण्याच्या लायकीचा नव्हता दुर्योधन. मोठी भाऊजाई आई समान आहे आणि आई समान असणाऱ्या भाऊजाईला ज्यानं मांडीवर बसलं तो संसारात ठेवायच्या लायकीचा आहे प्रकाश गुरुजी? नाही. दुसरी एक गोष्ट सांगू, असे कितीतरी मुद्दे आहेत दुर्योधनाच्या बाबतीत. महाभारत वाचा, मी सगळं काय सांगू. बैल 2 आणि जमीन 300 एकर कशी पाळी घेता येईल एवढं नसतंय सांगता येत मला. किती आराम करा तो दुर्योधन सांगू तुम्हाला. भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीचा जर पाऊल वाकडा पडला, आपल्या भारतातल्या स्त्रीचा जर पाऊल वाकडा पडला तर तिला डोक्यातून डिलीट करा. डिलीट करणं म्हणजे पुसणे ना. तिला आपल्या मनातून वगळून टाका. पण तिची चेष्टा करणं हे भारतीय संस्कृतीतल्या पुरुषात ताकद नाही, किंवा पुराणात, शास्त्रात, वेदात ती लिहिलं नाही. वाम मार्गाने जाणाऱ्या स्त्रीला सुद्धा वाईट म्हणायचं नाही, ही भारतीय संस्कृती सांगते. आणि घरी पवित्र, जिचे नख पाहिल्याच्या नंतर 60,000 शिष्य घेऊन दुर्वास पोटभर जेवतात, जिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न, अशा पवित्र स्त्रीला हरामखोर दुर्योधन म्हणायचा. निशी माझी कवना शिरतली. किती घाणेरडा शब्द आहे. चला पुढे सरकतो, अजून एक मुद्दा सांगतो. या देशातल्या स्त्रीचं शरीर कोण्या नालायकानं बघू नये. या देशातल्या पवित्र स्त्रीचं शरीर कुठल्याही नालायकानं बघू नये, म्हणून पंढरपुरातला मालक कपड्याचा कारखाना झाला. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली. कौरवी पांचाली सभे माझी आणली, सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. कौरवे पांचाली सभे
पांडुरंगे जीवाचे जीव लगे येई पांडुरंगे. कपड्याचा कारखाना झाला आणि पवित्र द्रौपदीचं शरीर झाकलं. आणि याच कुळातला भडवा दुर्योधन दुःशासनाच्या हातानं तिला उघड करू लागला. किती नालायक हे दुर्योधन आहे. शकुन्या किती हरामखोरे माहिती आहे तुम्हाला. स्वतःच्या लेकरा इतके बहिणीचे लेकर प्रिय असावा गुरुजी. स्वतःच्या लेकरा इतके बहिणीचे लेकर प्रिय असावं गुरुजी. पण बहिणीचे लेकर मारण्यासाठी घरावर तुळशीपत्र ठुलं आणि तिच्या पोरायला पत्ते खेळायला शिकिले. लुडो नावाचा खेळ, सोकठी नावाचा खेळ ह्यो शकुन्यानं शिकिला. शकुन्यानं पांडव कृष्णानं कौरव कृष्णानं मारले नाही, अर्जुनानं मारले नाही, कौरवांनी पांडवांनी मारले नाही. कौरव मारले सख्या मामानं, शकुनीनं मारले. नालायक लोक होते. चला, अभिमन्यूनं सांगितलं मामा श्री रडतोय याच्या करता. मला माझ्या मामांनी लात मारली. जयद्रथ त्या कोण होता माहित होता? धृतराष्ट्राचा जावाई होता, दुर्योधनाचा मेवणा होता, अभिमन्यूचा आत्ते मामा होता. आत्ते मामा. तुम्हाला एक सांगू का, फुकट खाणारी माणसं घरात ठुत जाऊ नका. ज्यानं फुकट भाकरी खाल्ल्या का त्यानं त्या घराची रांगोळ करून टाकली, रांगोळ करून टाकली. एका लंकेचं राज्य दिलं मेवण्याला आणि ती बहीण नवरा घरीच्या त्याच्या भाकरी खात होता आणि भावाच्या घरच्या भाकरी खाल्ल्या. तिला 80,000 भावजाया होत्या तरी रानातली आणच म्हणली, दादा मला एक वहिनी आण. त्या तुटलेल्या नाकाचीनं शहाणपणा केला आणि मग तो रावण मेला. हो, हे शकुन्या गांधार देशाचा राजा आहे. आता गांधार देशाला आता काय म्हणतात मोबाईलवरच का, त्या देशाचा राजा आहे तो. त्यानं राज्यात तुळशीपत्र ठुलन बहिणीच्या घरच्या भाकरी खाल्ल्या, तिचे पोट्टे वाजिले. हो, आमच्या इथला एक पाहुणा जात नव्हता. मी फवारा झाल्यावर गड्याला सांगितलं डबल फवारा करा. ऐक नाही महाराज, आमच्या गिरगावचे महाराज येते. गडी म्हणले कालच फवारा झाला कापसाला. आमच्याकडे कापूस तूर सोयाबीन जास्त असते. माझ्याकडे बी भरपूर आहे, भरपूर आहे, म्हणून तर इतकं रगिलो आणि बोलतो. गड्याला डबल फवारा करायला लावला. ते म्हणलं औषध खराब होईल. म्हणलं औषध टाकूच नको, 10 रुपयाचा चुन्याचा डबा आण, पाण्यामध्ये चुना कालेव, एकच ढक्कन रोगर टाक म्हणजे वास यावा, आणि मग पेट्रोल खराब होईल. म्हणलं पेट्रोलचा फवारा नाही, कुच्या हातपंप. ते पाहुणा आमची इथं मसडी येल्यामुळं जाईच ना दुधाच्या नादानं. पण मला माहित होतं हे आपलं हिचकून टाकीन. त्यानं 3 टाक्या फवारल्या आणि 4थ्या टाकीला म्हणला मी संडासून येतो. 9 वर्ष झाला अजून त्याची संडास झालीच नाही, आलाच नाही, ते आलाच नाही. हे रिकाम टेकडे घरी ठवाचेत नाही, फुकट खाऊजी. विठाला 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 खाली उतरली. काय पाहिजे तुला? एकच पाहिजे, जयद्रथाला मारेपर्यंत 3.5 तासाचं आयुष्य पाहिजे. तुटला आयुष्याचा दोरा. जयद्रथाला मारेपर्यंत फक्त 3 ते 3.25 3.5 तासाचं आयुष्य पाहिजे. पंढरपुरातल्या मालकाने वर यमधर्माकडे बघितलं आणि यमधर्मानं मान हलेली, आयुष्य संपलं. मुलगा जगाच्या मालकाला आयुष्य मागतोय तरी जगाचा मालक होकार देत नाही. म्हणून बाजूच्या अर्जुनानं आवाज दिला, भगवान इकडे या. अर्जुनाला वाटलं पोरा देखता कशाला बोलायचं. झाडाच्या आडंगी गेले आणि भगवंताचे पाय धरले. देवा एक सांगू तुला, अरे तू जिला आवडीनं बहीण मानतोस का, तिचे 5 लेकरं अश्वत्थाम्यानं झोपीत कापले रे. तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी आणि अश्वत्थामा मारी किंवा वधी पांडव पुत्र. 5 पुत्र द्रौपदीच्या अश्वत्थाम्यानं झोपीत कापले. तो शिवाचा पुत्र होता अश्वत्थामा, पण नालायकाच्या संगतीत गेल्यामुळे भ्रष्ट झाला. नाही तर अश्वत्थामा चिरंजीव आहे. द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ. एवढे द्रोणाचार्य शूर होते, शूर. जगातला 2 नंबरचा शब्दवेदी. 1 नंबरचे राजा दशरथ होते, 2 नंबरचे द्रोणाचार्य होते, आणि 3रा क्रमांक लावरचित्र ससे धरणाराचं पोरग एकलव्य जगात 3रा होता. 3रा जगात, भारतात नाही, पृथ्वीवर जितके देश आहे त्या सर्व देशातला 3रा विद्वान होता शब्दवेदी विद्येतला एकलव्य. हो, त्या द्रोणाचार्याचा पुत्र वाईटाच्या संगतीत गेला. कुसंगे नारीला, हो, वाईटाच्या संगतीत चांगले चांगले सुद्धा भ्रष्ट होते.
म्हणून संगत चांगल्याची असली पाहिजे. असो, ज्या बरणीत मीठ टाकलं ती बरणी कपाटात नसती, ज्या बरणीत तूप टाकलं ती बरणी कपाटात. आणि बरण्या 5-5 रुपयाच्या आणलेल्या श्रीरामपूरून, 5-5 रुपयाच्या 2 बरण्या 10 रुपयाच्या. एका बरणीत तूप टाकल्यावर 650 रुपये किंमत तिची झाली. 650 तुपाची आणि 5 रुपये बरणीची, 665. आणि जिच्यात मीठ टाकले, मीठ 10 रुपयाचं आणि बरणी 5 रुपयाची, 15 रुपये किंमत. जिनं तुपाची संगत केली तिची 655 रुपये किंमत, आणि जिनं मिठाची संगत केली तिची 15 रुपये किंमत. संगतीची ताकद बघा. आणि अजून लक्षात घ्या, जिनं तुपाची संगत केली, तूप कुठं नसतंय. ज्या दिवशी पुरणपोळी केली, वरण भात केला, त्या दिवशी तूप असते. आणि मिठाची बरणी शेकापशीच थोत्तर एकीकडं पोळी एकीकडं वाकली.